दोन मोका अंतर्गत कारवाई झालेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये जे एंड जे लोक असतील, सप्लायर्स असतील, स्मगलर्स असतील, एक्सपोर्टर असतील, तिथपर्यंत पोहोचणं मोकामुळे शक्य होणार आहे का? आपल्याला माहीत असेल 4 दिवसापूर्वी एक महाराष्ट्र शासनाने एक सर्क्युलर इश्यू केलं होतं। त्यामध्ये जे गोवंश तस्करी करणाऱ्या ज्या टोळ्या आहेत त्यांच्यावर मकोका लावण्याचं निर्देश शासनाने दिले होते। तर त्या अनुषंगाने आपण 4 दिवसापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रामनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 9 लोकांची जी टोळी होती जे गोवंश तस्करी करत होती त्यांच्यावर मकोका लावलेला आहे। त्याच्यापूर्वी आपण नागपूर परिक्षेत्रामध्ये नागपूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये एक भिवापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि कळमेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असे 2 मकोका आपण गोवंश तस्करावर लावलेले आहेत। आपण हे पाहिलं पाहिजे की हा जो आपला नागपूर रिजन आहे हा छत्तीसगडहून हैदराबादकडे जाणारा जो त्यांचा व्यवस्था केलेला आहे, कशा प्रकारे ते प्रोडक्शन करत होते आणि त्यांना कसं कळलं पोलिसांना, ते कसं मिळालं? आपल्याला माहीत असेल की आपलं जे गडचिरोली जिल्हा अबुजमाडच्या अगदी तोंडावर आहे आणि जे पूर्वी जे एक लिबरेटेड झोन म्हणून अबुजमाड जो नारायणपूर जिल्ह्यातला एरिया आहे तो होता, तर त्या ठिकाणी काकूर जो एरिया ज्या काकूर एरियामध्ये काल कारवाई झालेली आहे। तर मला वाटतं एक 3 वर्षापूर्वीही आपण तिथं मोठं ऑपरेशन केलं होतं। त्यावेळेस आपण शस्त्राचा कारखाना उद्ध्वस्त केला होता। सेम एक 4 दिवसापूर्वी एक कारवाई झाली सीमेवरती आणि परवाची जी कारवाई आहे जी आपल्याकडे आता मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पण केलेलं आहे। तर त्याच्या टेक्निकल टीमचा जो सदस्य आहे त्या सदस्याची जी इन्फॉर्मेशन होती त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं की एक त्यांचं BGL बटालियन ग्रेनेड लॉन्चर म्हणजे जसं पोलिसांना त्यांनी शह देण्यासाठी किंवा पोलिसांना अम्बुशमध्ये जास्तीत जास्त नुकसान करण्यासाठी त्यांनी ग्रेनेड्स बनवले होते। ते BGL बनवण्याची फॅक्टरी काल जी जे उद्ध्वस्त केली ती आहे। तर आपण पाहिलं असेल त्यामध्ये जवळपास 500 पाईप्स आहेत। पाईप्सचा वापर ते करायचे ते शेल बनवण्यासाठी, थोडं छोटं रॉकेट बनवण्यासाठी आणि ते पडलं की आवाज करून फुटायचं आणि त्यातून थोडं स्प्रिंट हे उडायचे स्प्रिंटिंग। तर त्यामुळं हे ॲक्च्युली मोठं यश आहे आणि जेणेकरून जे एक्सप्लोजिव्स आहेत किंवा असे काय शस्त्राचे कारखाने आहेत हे मॉपअप करणं म्हणजे हे सर्व शोधून काढून ते निकामी करणं हे तेवढंच गरजेचं आहे। कारण उद्या याचा वापर काही अँटी सोशल एलिमेंट्सही करू शकतात आणि पुन्हाही यांच्यातले काही लोक जाऊन परत हे करू शकतात। त्यामुळं केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार की या एरियामध्ये डिमायनिंग, आता परवा आपण पाहिलं असेल छत्तीसगडमध्ये एक घटना घडली होती, त्यामुळं डिमायनिंगचं पण प्रोसेस सुरू आहे। सर, ज्या पद्धतीने साहित्य सापडलं ते जुनं असावं की एवढ्यातच ठेवलेलं असावं, की ज्या पद्धतीने तुम्ही आता सारख्या कारवाया होत्या, कंबरडं तर मोडलेलं आहे, पण अजूनही असं आणखी साहित्य ठेवल्याचे कारखाने असू शकतात का, काय शंका आहे? आपण हे म्हणजे खूप जुनं नाही आहे, म्हणजे काम त्यांचं चालू होतं पण सरेंडर व्हायच्या पूर्वी त्यांनी ते लपवून वगैरे ठेवलेलं आहे। तर कसं आहे की आपण माओवाद संपला असं म्हणतो, पण माओवाद हा शस्त्राने चालत होता। त्यामुळे ही जी शस्त्र आणि एक्सप्लोजिव्ह जोपर्यंत पूर्णपणे पोलिसांच्या सीजरमध्ये येत नाहीत तोपर्यंत आपण धोका टळला असं म्हणू शकत नाही। कारण त्या ठिकाणी पोलीस ऑपरेशन्सला गेले तर समजा IEDचा स्फोट झाला तर आपल्याला नुकसान होऊ शकतं। त्यामुळं एक ॲडव्हान्स स्ट्रॅटजी म्हणून आपण त्या जो आपला भामरागडचा डीप एरिया आहे आणि एटापल्लीचा जो डीप एरिया आहे त्या ठिकाणी डिमाइनिंगची मोहीम राबवत आहे। म्हणजे अजूनही ह्या कारवाया सातत्यानं सुरूच राहावं लागेल आणि शोध घेत राहावं लागेल? हा निश्चितच, कारण मी जसं म्हणालो की माणसं सरेंडर झालेले आहेत, अजून पूर्णपणे शस्त्र सरेंडर होणं गरजेचं आहे। शस्त्र सरेंडर झाल्यानंतरच आपल्याला खरा धोका टळला असं म्हणता येईल। तुम्ही म्हणताय की नक्षलवाद जंगलाचा संपलेला, शहराला तर त्याचा धोका किती आहे आणि त्याच्यासाठी काय आता नवीन तुमच्यासमोर असणार योजना? हा विषय आता पुन्हा घेऊ, पुन्हा काहीतरी घटना घडली की घेऊ। हां, चालेल, थँक्यू।